आकर्षक परताव्यामुळे पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजना मध्यमवर्गीय लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. अर्थ मंत्रालयाने 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आणि 31 डिसेंबर रोजी संपणाऱ्या तिमाहीचे व्याजदर जाहीर केले आहेत. अशा सिच्युएशनमध्ये ज्येष्ठ नागरिक योजना म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आणि पोस्ट ऑफिस मासिक योजना म्हणजेच पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला व्याजदर माहिती असणे आवश्यक आहे. पाहूया या व्हिडिओमध्ये आपण पोस्टाचे सुद्धा व्याजदर कमी झालेत का जास्त झालेले आहेत. सर्व डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याजदर जाहीर केलेले आहेत. अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केलेला नाही. म्हणजे जुलै-सप्टेंबर तिमाहीत या योजनांना जे व्याज मिळत होते ते ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत सुद्धा तोच व्याजदर असेल. मंत्रालयाने म्हटलं आहे की विविध लहान योजनांवरील व्याजदर 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणाऱ्या आणि 31 डिसेंबर 2024 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्ष 2024-25च्या तिसऱ्या तिमाहीतील व्याजदर दुसऱ्या तिमाहीप्रमाणेच असतील. आता पाहूया पोस्टाच्या कोणत्या योजनेवर किती परतावा मिळेल. मित्रांनो, पोस्टाची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेवर 7.7% व्याजदर असेल. पोस्टाची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेवर 7.1%चा परतावा असेल. तसेच पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र या योजनेवर 7.5% व्याजदर आहे. सोबतच पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खात्यावर 8.2% व्याजदर आहे. बचत ठेवीवर 4% व्याजदर आहे. यामध्ये 1 वर्षाच्या मुदत ठेवीवर 6.9% व्याज आहे. 2 वर्षात पूर्ण झालेल्या ठेवींवर 7% व्याज आहे. 3 वर्षात मुदतपूर्वी होणाऱ्या ठेवीवर 7.1% व्याज मिळेल. 5 वर्षाच्या मुदत ठेवीवर 7.5चा परतावा मिळेल. 5 वर्षाच्या RDवर 6.7%चा व्याज असेल. तसेच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमवर 8.2%चा परतावा मिळेल. मासिक उत्पन्न खाते योजनेवर म्हणजेच मंथली इन्कम स्कीमवर 7.4%चा व्याजदर असेल. मित्रांनो, हे आहेत अपडेटेड व्याजदर. तसं पाहता या व्याजदरांमध्ये कसल्याही प्रकारचा बदल मंत्रालयाने केलेला नाहीये. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करायला विसरू नका. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा. याशिवाय हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला आणि आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला नका विसरू. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मी आपला निरोप घेतोय. नमस्कार.